वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्याच्याबद्दल मी गेलेली खळ्यात मीन्स AKA सडात रत्नागिरीच्या. तर आता मी तिथे लिहिलेलं की लाईक फॉर होम टूर. तर तुम्ही ज्या ज्या लोकांनी लाईक केलं आहे त्या लोकांसाठी मी आता हाऊस टूर बनवत आहे. सो या प्लीज सबस्क्राईब अँड लाईक सुद्धा करा. सो लेट्स स्टार्ट विथ द हाऊस टूर. सो आता मी आले आपल्या मेन गेटकडे, एंट्री गेटकडे. एकदा इथे आम्ही 2 गेट केले आहेत. एक असं स्कूटर अशी छोट्या गाडीला आणि एक मोठ्या गाडीला जसे आमची कार स्लायडिंग गेट केला आहे. सो एंट्री केल्यानंतर आता हे नवं घर बांधतात आहेत. हे नंतर मग मी मिनी व्लॉग बनवेन या घराचा. आता मी तुम्हाला काही स्पॉइलर देत नाही, फक्त इथे एक झोपाळा आहे तेवढं स्पॉइलर भेटला तुम्हाला. तर इथे एक विहीरसुद्धा आहे. दरवाजाच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे आणि इथे एक विहीर आहे. त्यात एवढं पाणी भरलं तर नाही आहे, दिसत आहे मला दिसलं, पण तुम्हाला दिसलं का ते तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता. नेक्स्ट इथे बाग आहे, त्याच्यावर मी येणार आहे म्हणून मी काही एवढं दाखवत नाही तुम्हाला. तिथे पण पुढे आपण जाऊया. आधी आपण घरात जाऊया. तर घराच्या इथे स्टेअर्स आहेत समोरच. इथे वरती जाऊया आधी आणि एंट्री केल्या हॉल आहे आणि इथे खिडकीसुद्धा आहे. सो इथे आलो आपण हॉलमध्ये. तर हा आहे हॉल. इथे एक TV आहे, इथे सोफा आहे, इथे एक फिश टँक आहे, त्यातलं फिश आणायची आहे. इथे एक कॉफी टेबल आहे, फ्रंट साईड टेबल. एक चेअर आहे आणि इथे सुद्धा एक चेअर आहे. इथे जसं आपण बसू शकतो, मस्त चाय सिप करू शकतो. तर इथे पण एक पॅटिओ टाईपच आहे. आणि त्याच्याच मग हॉलच्या समोरच आपल्याला एक ऑफिस रूम मिळते. म्हणजे इथे आता मम्मा आली म्हणून ती काम करते, पण इथे माझा काकाच काम करतो म्हणून ही ऑफिस रूमच बोलला. आणि काल रात्री आम्ही इथेच झोपलेलो. मग ऑफिस रूम डबल ॲज गेस्ट रूम पण बोलू शकतो. आणि त्याच्या समोर व्ह्यूज हाच आहे आपली गाडीच्या समोरचा. आणि मम्मा हाय बोल. अँड इथे आहे एक पॅटिओ 2 म्हणता येईल, पॅटिओ 2 इथे असं आहे. ते समोरच ते व्ह्यू आहे. इथे कपडे सुकत घालू शकतो. मस्त बाल्कनी टाईप आहे आणि ते सेम कनेक्टेड आहे या ऑफिस रूम AKA गेस्ट रूमला. आणि मग हॉलमधनं या गेस्ट रूमपासून मग इथे समोर येणार आहे हा बेडरूम. आता डोंट माइंड द मेस. इथे एक बेड आणि मग त्याच्यात समोर आहे हा बाल्कनी बोलते आहे. सर एक असं भांडी घासतो इथे नॉर्मली, तर म्हणून बोलता येईल वॉशिंग रूम. आणि मग त्याच्या समोर हॉलच्या बाजूला इथे एक रूम आहे. इथे आम्ही जेवायला बसलो, मग डायनिंग रूम बोलता येईल. आणि त्याच्या समोरचा व्ह्यू मला खूप आवडतो, कारण की हा गार्डन व्ह्यू आहे. पण हा ह्याचा व्ह्यू आहे कशाचा, हां इथे सगळी गार्डन जे आहे ते आहे. इथे किचन आणि इथे बाथरूम आहे त्याच्या बाजूलाच. आणि सेम मग आपण ते भांडी जिथे घासू त्या रूममध्ये आलो. लगेच झाला रूम टूर, होम टूर. आता आपण गार्डनमध्ये जाऊया. गार्डन खूप मोठं आहे म्हणून खूप वेळ लागणार आहे. ऑलरेडी घरासाठी 4 मिनटं लागले आहेत आपल्याला. सो लेट्स गो गार्डनला. आणि एक मी सांगायची विसरली, इथनं आपण गेलो की इथे पॅटिओ जॉईंट आहे. म्हणजे आपण इथनंच डायरेक्ट कसे येऊ शकतो, इथनं असे डायरेक्ट तिथे पूर्ण हॉलमध्ये फिरायची गरज नाही. लेट्स गो गार्डन. चला जाऊया खालती. चलो. इथे फुलांचं हे फुलं केवढे छान आहेत ना. इथे जास्वंदीची फुलं खूप आहेत आणि मला ते खूप आवडतातच. एवढे छान सुंदर आहे. तर इथनं स्टार्ट करूया एंट्रीपासून.
सो इथे आहे हे फूल, आता ह्याचं नाव नाही माहिती, विचारून का. हा पण इथे एक पिंक फूल आहे, हे तेच आहे जे मी तुम्हाला गावाच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं. आणि मग हे आहे, हे तेच ऑरेंजवालं आहे जे इथे आहे, सेम तेच आहे. आणि मग इथे आहे तेच फ्लवर. आणि मग इथे आहे माझी फेवरेट फ्लवर, हे बेबी पिंकमध्ये आहे. हे जास्वंदीचं फूल, जॅस्मिन नाही आहे, जास्वंदी आहे, त्याला इंग्लिशमध्ये हिबिस्कस म्हणतात. इथे पण इथे डार्क पिंकमध्ये आहे. आणि हे आहे सोनचाफा, सोनचाफा आहे. स्वतः पुढे वळूया, इथे आहे चाफ्याचं झाड, किती सुंदर आहे ना. इथे विहीर आहे जशी मी दाखवली. आणि मग पुढे तेच हे हिबिस्कस आहे, म्हणजे तेच आहे, फक्त ते पूर्ण हे फुललं नाही आहे. तेच सेम 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 इथे आहे गुलाब, तेच सेम जे मी ह्याच्यामध्ये राजापूरच्या ह्याच्यामध्ये झालं आहे, सेम ऑरेंज व्हर्जन. पिंक व्हर्जन आहे इथे पण, हे वेगळं. आणि हे आहे ऑरेंज हिबिस्कस. आणि एक आहे जो मला तुम्हाला सर्वांना दाखवायचं आहे, हा येल्लो हिबिस्कस. बापरे, तर ते मस्त ते एकदम, पण मला ते रेडच चांगलं वाटतं, रेड किंवा पिंक. मग आता सेम झाड, इथे नारळाचं झाड आहे. हां येते, इथे जास्वंदी आहे, जास्वंदी म्हणजे हिबिस्कस. इथे रेड प्रॉपरवाला आहे. इथे ऑरेंज, इथे आहे तोच सेम वाला ऑरेंज, लाईट ऑरेंज हिबिस्कस. मला हे दाखवायचं होतं कारण की हे आहे बैंगन, आता त्याला काय म्हणतात ते मला लक्षात येत नाही आहे. एग प्लांट, हे एग प्लांट आहे. आणि त्याचे फूल पण उगले आहे, तिथे दिसतं छोटंसं. हे सेम ते एग प्लांट, एग प्लांट हे तेच फूल आहे. हे आहे केळीचं. आणि इथे आहे हे चिकूचं झाड आहे, तिथे दिसत ते बघा चिकू. ते व्हाईट कलरचा हिबिस्कस आहे, सगळीकडे वेगवेगळ्या कलरचे हिबिस्कसच आहेत. सेम इथेच, इथे नारळाचं झाड मसाल्याचं. आणि ते होल्स आहेत ना, ते वुडपेकरने ना केलं, ते चढायसाठी तसं केलं आहे. येस, तर हा माझा स्टोरचा व्हिडिओ मला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. Until then, I'll meet you with another vlog. Bye bye, tata, stay safe and visit Ratnagiri. Doodles!